मराठी लागली लीळाचरित्र बोली हास्यश्री चक्रधर शब्द महदंबा माय मराठी बोली शब्दांना पाजवी अर्थ त्या परब्रह्म परमेश्वर भगवान श्री चक्रधर स्वामींच्या नामसाधनेनं भक्ती साधनेनं चिंतन साधनेनं अच्छा परम पावन मानवी जीवनामध्ये मांगल्य निर्माण करणाऱ्या आल्हाद निर्माण करणाऱ्या आजच्या श्री दत्त जयंती उत्सवाच्या निमित्तानं आणि या वार्षिक सोहळ्याच्या निमित्तानं आयोजित असणाऱ्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महानुभाव पंथास लांभूत ठरलेले आचार्य प्रवर कविश्वर कुलाचार्य अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे अध्यक्ष महंत श्री कारंजेकर बाबा, त्याचबरोबर विचार चिंतन परिषदेचे अध्यक्ष परमपूज्य आचार्य प्रवर महंत श्री न्यायमबाज बाबा, त्यापेक्षा महानुभाव पंथामध्ये अतिशय खंदेपणानं कार्य करणारे ज्यांच्या नावामध्येच खंदारकर बाबा आहे, जे आजचं संचलन करत आहेत असे खंदारकर बाबा, त्याचबरोबर सर्वांना गुण्यागोविंदाने नांदवण्याचं काम विश्वनाथ बाबांची परंपरा, आमचे श्रीधर विश्वनाथ बाबांची परंपरा तेवढ्या जोमाने चालवणारे आमचे महंत विश्वनाथ बाबाजी मनसर, ज्यांच्या शुभास्ते ध्वजारोहण झाले या ठिकाणी, जे माहूर पीठाधीश्वर महानुभाव पंथाच्या सर्वांनाच अतिशय जवळीकतेनं जवळ करणारे आचार्य प्रवर श्री माहूरकर बाबा, या कार्यक्रमाचे आयोजक महंत श्री देगावकर बाबा, ज्यांच्या या ठिकाणी सत्कार संपन्न झाला अशा आमचे आदरणीय, त्यांचे गुरु आमचे मित्रच होते अतिशय, असे आमचे भारतभूषण, आणि भारतभूषण आता ऐवजी ते महानुभाव भूषण ठरावे अशा प्रकारचं कार्य त्यांनी विद्यार्थी घडवण्याचं, अनेक अशिक्षित विद्यार्थ्यांना शास्त्री झाल्यानंतर संस्कृत भाषेमधनं MA करून PhD करण्याच्या मार्गावर नेण्याचं कार्य केलं. अतिशय म्हणतात ना, लेकराचे पाय पाळण्यात दिसतात. त्यांचे गुरुजी अतिशय विद्वान माणसं होते, अतिशय दूरदृष्टीचे व्यक्तिमत्व होतं, आणि त्या बाबांनी त्यांना शिकवलं आणि आता ते मोठं कार्य करत आहे. त्याबद्दल एकदा आपण अभिनंदन करून त्यांच्या टाळ्या वाजवा. त्याचबरोबर ज्यांच्या अध्यक्षतेखाली या संस्थेचा जो कार्यभार चालू आहे असे आमचे आदरणीय ॲडव्होकेट KR शेंडे साहेब, त्यांचं कार्य प्रचंड आहे, विशाल आहे. त्याचबरोबर ॲडव्होकेट रामटेके वकील साहेब, जे आता त्यांचा संन्यास झालेला आहे, आणि या सर्व कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे आमचे प्राध्यापक मेश्राम साहेब, राष्ट्रपालजी मेश्राम साहेब, त्यांच्या सासूबाईंची दीक्षा सुद्धा झालेली, अतिशय आनंद झाला. आणि या सगळ्या सोहळ्यामध्ये दीपप्रज्वलन हा आपण एक कार्यक्रम केलेला आहे. दीपामध्ये 3 गोष्टी पाहायला मिळतात. एक वात आहे, तेल आहे, अग्नी आहे. तसं महानुभाव पंथाला सुद्धा 3 गोष्टीची गरज आहे: ज्ञान, भक्ती, वैराग्य. आणि ज्ञान, भक्ती, वैराग्य या 3 गोष्टी एकेकाळी होत नाही असं सर्वज्ञ म्हणतात. सारकर बाबा नाही म्हणतात, कोण म्हणतात? सर्वज्ञ श्री चक्रधर म्हणतात, ज्ञानाशिवाय मुक्ती नाही. ज्ञान हे प्रकाशाचं काम त्या ठिकाणी होत आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी दुसरा जो प्रकार आहे त्या ठिकाणी ज्ञानाच्या रूपाने अग्नी आहे. महानुभाव पंथाची दास्य मोठं ही मुक्तिदायिनी साधना, मुक्तिदायिनी तत्व शिकवणारे आमचे सर्वज्ञ त्या कपाशीच्या द्वारे ते तेलाला वाहून नेतो, तेलाला वाहून नेते, तो दास्य. आणि भक्ती
स्नेहाचा आहे उचितच पुढे स्नेह त्या ठिकाणी स्निग्धता आहे. पण या तिन्ही गोष्टी ज्या आहेत, ज्ञानाशिवाय मुक्ती नाही. पण ज्ञानाला अहंकाराची भीती आहे. कशाची भीती आहे? ज्ञानाशिवाय मुक्ती नाही, पण ज्ञानाला अहंकाराची भीती आहे आणि तिथून तो मुक्त झाला पाहिजे. हा महत्वाचा. भक्तीशिवाय मुक्ती नाही, पण भक्तीला अज्ञानाची अंधश्रद्धेची जोड त्या ठिकाणी प्राप्त होते आणि माणूस मग कोणाला देव म्हणू लागतो, कोणाला महापुरुष म्हणतो, कोणाला ईश्वर पुरुष म्हणू लागतो, कोणाला युगपुरुष म्हणू लागतो. अशा प्रकारचे काही अवघडलेले शब्द वापरण्याची पद्धत नवतरुणांमध्ये निर्माण झाली. म्हणून बाबा थोडा चिंतन करा, अध्यास करा. फक्त युगपुरुष फक्त परमेश्वर, युगानुरूप घडते, युगाच्या अनुरूप घडतात तो युगपुरुष. म्हणून भक्तीशिवाय मुक्ती नाही. आणि म्हणून महत्वाचा मुद्दा आहे, दास्याशिवाय सुद्धा मुक्ती नाही. आणि म्हणून अशा गोष्टींचा विचार या दिव्याच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त होतो. अभयराज बाबांचा आणि आमचा अतिशय स्नेहानुबंध होता. जागा घेतली त्यावेळी सुद्धा अभयराज बाबांनी आम्हाला या ठिकाणी आणले. त्यानंतर या ठिकाणचा भूमिपूजनाचा सोहळा झाला. आचार्य श्री नागराज बाबा आणि नागपूर विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू डॉक्टर विभी बोलते हे 3 तास या कार्यक्रमात होते. अतिशय त्यांचा महानुभाव त्याचा होता. प्रगाढ अशा प्रकारचं चिंतन महानुभाव पंथाच्या इतिहासामध्ये प्रचंड 40 ग्रंथांचं संशोधन करणारा एकमेव असा व्यक्ती त्या ठिकाणी निर्माण झाला. ते महानुभाव पंथाचं फार मोठं एक देणं होतं, एक मराठी साहित्याचं देणं होतं. आणि म्हणून आपण सर्व भाग्यवंत आहात. पडेल ती या ठिकाणी एक महत्वाचं जे काम आहे, मी अभिराजीला हे सांगितलं. अभिराज दादा म्हणजे शेगावकर बाबा की बाबा या ठिकाणी आपण मंदिराच्या किती इमारती बांधल्या, त्यापेक्षा घेऊन ये. आपल्या परिसरातला तरुण जोडला पाहिजे. न बोलवता सुद्धा लोकांच्या घरी तुम्ही जा. करून तरुणाई जर जागृत झाली तरच महानुभाव पंथाचा हा दिवा तेवत राहणार आहे, ज्ञानाचा दिवा. आणि तो तरुणाई जागृत झाली पाहिजे. तुम्ही असा आग्रह नाही करायचा की आम्हाला बोलवलं नव्हतं, तो बोलला नव्हता, असं काही विचार नाही. आम्हाला सुद्धा असंच होतं त्यावेळी. समाजामधल्या अनेक गटातटाच्या वातावरणामुळे आम्हाला सुद्धा लोक बोलतच नव्हते. आणि आम्ही म्हणायचो, जायचो आणि मग म्हणायचो मुलाच्या कार्यक्रमामध्ये बापाला आमंत्रणाची काय गरज आहे, मी बापाचा हो ना, गुरुच हो ना. आणि त्यामुळे जाऊनच बसायचो, त्या कार्यक्रमामध्ये सहभागीच व्हायचो. मग किती विरोध केला, त्याचा विरोध मावळून जायचा की साला बाबा घेऊन गेले. नाही तर बरेच लोक असे होते त्यावेळी, ते त्यांच्या लक्षात राहायचे, म्हणजे अंगणे मी तुम्हाला काय काम, अशी अवस्था होती. आणि म्हणून करता मी अभयराज बाबांना, आमच्या देगावकर बाबांना सांगितलं, आठवड्यातनं 10 घरं निवडायची. संध्याकाळचा वेळ असेल तर त्या ठिकाणी 1 तास लोक येतील, त्यावेळी मुलं वगैरे असतील, त्यावेळी एक लिळा सांगायची. लिळा नाही सांगता आली ते एक श्लोक तरी त्यांच्या प्रार्थनेचा श्लोक तरी म्हणून घ्यायचा. अशा प्रकारचं काम जर केलं तर प्रचंड काम होऊ शकतं. आम्ही वाडीला वगैरे यायचो 40 वर्षापूर्वी. त्यावेळी काय अवस्था होती. आज ही मंडळी अतिशय प्रचंड घडली. कशामुळे घडली? तो परमेश्वराच्या भक्ती मार्गाचा आणि ज्ञानियांचा सहवास घडला, अधिकरणाचा सहवास घडला, त्यांना आशीर्वाद प्राप्त झाला. आणि त्या आशीर्वादामुळे आज ही मंडळी अशी प्रकारची ताकदीनं घडलेली. कोणतंही काम ते करू शकतात. आज रिद्धपूरचं जे काम पाहिलं, काय प्रचंड काम आहे. त्यांच्या गावाचं मंदिर व्हायचं होतं. आमदारे भाऊ होते, आमचे विजू भाऊ शिष्य. ती बाजूची बायका ते करूच देत नव्हती. ती म्हणजे आमच्या गावात, आमच्या घरासमोर नाही करायचं, नाही करायचं, नाही करायचं. बोला म्हणलं, मला तरी न्याय होत्या बायका, नाही होती आग होय म्हणे, मला घेऊन तर झाला. मी गेलो गप्पा मारल्या, बाईच्या आप यायचे म्हणलं, मी संन्यासी माणूस आहे. आता चहा प्यायला वेळ पाहिजे ना. बसलो तिने चहा बनवली, मग तिला गप्पा मारल्या. मंदिर होणार होतं ना,
नाही नाही आमचा विरोध आहे. माईक मीट करून येतो. का बरं विरोध आहे? इथं पानटापऱ्या होतील, लोक खाऊन खाऊन तुझ्या दारात थुकतील, मग चालेल का? मग मंदिर होत असेल तर होऊ द्या म्हटलं बाई. आणि मग तिलाच त्या माणसाला आणि त्या आणलं. भाऊ आम्ही सर्वांनी भूमिपूजन केलं. त्यावेळी देवेंद्रजी आले होते, आमदार होते. आणि त्याच वेळी आम्ही देवेंद्रला सांगितलं होतं, पहिल्यांदा यायचे ज्यावेळी चिचमोहनला, त्यावेळी ते महापौर होते आणि ते रोज 1 तास 40 दिवसपर्यंत यायचे. त्यावेळी त्यांना परमार्गाचा सहवास घडला. त्यानंतर त्यांच्या कार्यक्रमाला आले आणि भाऊला त्यावेळी सांगितलं की तुम्ही मुख्यमंत्री होणार आहे म्हणलं एक दिवशी महाराष्ट्राचे. अरे म्हणजे मी आमदारच नाही झालो अजून, पण म्हणलं मुख्यमंत्री झाल्यानंतर महानुभाव पंथाकडे जे दुर्लक्षित आहे ते काम तुम्हाला करावं लागेल. मग त्यावेळी मध्ये काय झालं, कोणी उठसूट अर्ज करे, असं करू नका, तसं करू नका, तसं करू नका. आणि मग आम्ही देवेंद्र भाऊ सांगितलं की आमचा एकच माणूस तुमच्याकडे येईल, कोणीच येणार नाही, आम्ही सुद्धा येणार नाही. आमचे अमरावतीचे कारंजेकर बाबा येतील, ते जे म्हणतील ते तुम्ही काम करा. त्याच्यामध्ये इतकं सांगितलं. 50 महंत आले, कारण जो यायचा आमचं छापू नका, खोटं करू नका, जयंती करू नका. अरे बाबा जयंती केली तरी त्या ठिकाणी लोक फोटोची पूजा करत नाही. आणि अज्ञानाने केली तर काय फरक पडतो? जे अन्यथा ज्ञानी आहे त्यांनी जर केली तर काय फरक पडतो? अहो लहान मुलाला शिकवताना तुम्हाला सूक्ष्माचा अध्ययन करत असताना स्थूळाचा आधार घ्यावा लागतो. क लिहिताना क कमळाचा लिहावा लागतो, क कपाचा लिहावा लागतो, क परिचय दे. त्यानंतर स समयचा लिहावा लागतो आणि ग लिहिताना ग गवताचा लिहावा लागतो. या सूक्ष्मांचं अध्ययन करताना ती सूक्ष्म वस्तू लक्षात राहण्यासाठी. आणि एकदा पाठांतर झाल्यानंतर मग स समयचा म्हणते का, तो त्याला विसरून जातो, तो ढाचा त्याच्या पुढे उभा करावा लागतो. आणि म्हणून करता आमचे एकमेव बाबा तुमच्याकडे येतील, ते म्हणतील तेच करायचं. दुसऱ्याचं कोणाचं ऐकत होतं त्यावेळी अर्ज कोणी म्हणे छापू नका, कोणी म्हणे असं करू नका, कोणी म्हणे ते आमचं करू नका. मला असं तुम्ही देवेंद्र भाऊ म्हणलं तुम्ही 50 लोकांचं ऐकू दे, एकच बाबा आपला तो देव एक करोनी घ्यावा, एकाच माणसाच्या मागे लागा. महानुभाव पंथ एकेश्वरी भक्तीचा आहे. आणि म्हणून कारंजेकर बाबांच्या माध्यमातून अतिशय महत्वाचा विकासाचा जो प्लॅन आहे, कारण मॅप तयार करायला लागतो, प्रत्येक गोष्टीचा मॅप तयार करायला लागतो. आपण काय करतो, घर बांधून फक्त आखून झालं नाही. पूर्वीचा जमाना होता, चुना टाकला घर बांधा, पण आता तसा नाही. आता जे डिझाईन पास करावं लागतं, तो मॅप तयार करावा लागतो. आणि तशा प्रकारचा महानुभाव पंथाच्या विकासाचा मॅप तयार झाला आणि विद्यापीठ. आता त्या विद्यापीठाला बाबा महत्वाचा मुद्दा आहे, ते मराठी भाषा विद्यापीठ आहे. पण त्याला आता हळूच एक प्रयत्न करा की त्याला चक्रधर स्वामी विद्यापीठ हे नाव त्याला झालं पाहिजे. कारण ते चक्रधर स्वामींचं नाव जर असेल तर मराठी भाषा विद्यापीठ कुठे जाऊ शकतं माहिती काय? कारण ते हुशार लोक असतात, शिकलेले लोक, प्राध्यापक लोक, त्यांचा अभ्यास फार पुढचा असतो. ते म्हणले इथं गैरसोय, इथं गैरसोय. आणि गैरसोय असल्यामुळे आमची सोय जिथं असेल, सगळ्या गोष्टी हॉटेल बाटेल जिथे मिळेल तिकडं आमचं घेऊन जा विद्यापीठ, अशी म्हणणारी सुद्धा माणसं आहे. पण बाबा तुम्हाला ताकदीने फार मोठं प्रचंड काम करावं लागेल, बाबाने केलेलं आहे. आणि त्याचबरोबर स्थानांच्या विकासाचा जो प्रश्न आहे, स्थानाला निधी उपलब्ध करणं, 450 कोटी रुपये. अहो 4.5 रुपये मिळत नव्हते, कबूल अनेक वेळेस केले. शंकरराव चव्हाण असताना 33 लाख रुपये रिद्धपूरच्या विकासासाठी मंजूर केले, 1 रुपया मिळाला. आणि आता बाबांच्या प्रयत्नातनं 450 कोटीचा निधी जाहीर झाला आहे. आणि म्हणून अशा अनेक मंदिरांचा विकास होणार आहे, त्या ठिकाणी यात्रीनिवास होणार आहे, धर्मशाळा होणार आहे. बाबा या ठिकाणी सुद्धा गरज आहे, यांना मंडप द्यायचं काम नाही पडलं पाहिजे. या ठिकाणी 100 बाई 50 एक मोठा सभागृह तुम्ही द्या, बाकी घरकुले देऊ नका. हा मग तो प्लॅन आहे तयार करावणार. आणि म्हणून तो एक सभागृह मोठा बांधा, नाही तर खुरडे बांधलं, इकडे बांधलं, तिकडे बांधलं, त्याला काय म्हणतात, तसं करू नका बरं का. एक मोठा हॉल बांधा या ठिकाणी की ज्यामुळे तुम्हाला प्रचंड मोठे कार्यक्रम घेता येतील. आणि म्हणून अशा प्रकारचं कार्य बाबांच्या मार्गदर्शनाने करावं. काम चालू आहे बाबांचं, आमचं समोरच बोलणं झालं होतं, बाबांनी माझ्या समोरच फोन केला होता. आता सध्या बाबांचे दिवस फार महत्त्वाचे आहे आणि अजून त्यांना जर प्रमोशन झालं तर अजून जवळ काम होईल. आणि म्हणून अशा प्रकारचं बाबा अतिशय
सेवाभावी असणारे व्यक्तिमत्व आहे. आणि कारंजेकर पिढीला तर वरदानच आहे. कारंजेकर बाबा जे जुने मोठे होते त्यांचं नाव मुरलीधर कारंजेकर होते. आणि दुसरे बाबा आले ते बाळकृष्ण होते. आणि तिसरे आले ते गोविंद होते. आणि आता चौथे आले मोहन यांनी बासुरीने सगळ्याला वेधून टाकले. म्हणून अशा प्रकारचं अत्यंत महत्वाचं जे कार्य आहे या ठिकाणी निर्माण व्हावं. कारण या ठिकाणी आचार्य श्री अच्युता गोत्राचार्य नागराज बाबा हे सुद्धा भूमिपूजनला होते. आमचे कारंजेकर बाबा सुद्धा होते. आणि मी तर असतोच प्रत्येक ठिकाणी. तर मी अगोदर सांगितलं तुम्ही बोलवा न बोला मी तयारच असतो. कारण आमचे जयगावकर बाबा घाबरत होते. म्हणजे तुम्ही आले ना जवळ इकडं असाल तर या म्हणे. अरे भाऊ कुठं असलो तिला तू भाडं देऊ नको ना मला, तू घाबरू नको म्हणून घाबरते कोण मी. तर मला काय कमी भाडं लोक कोणी टाकून देईल पेट्रोल का हो. आणि म्हणून घाबरू नको बाबा. ते घाबरे आमच्या मनीषला फोन करे बाबा या भागात असेल तर या लांबू नका म्हणून. गोपाल कृष्ण उकडचा आवाज नाही आला. ते म्हणतात बिना कपाशी उले त्याले बोन म्हणू नये. बिना कपाशी उले त्याले बोन म्हणू नये. आणि देव नावावे न फुले त्याले तोंड म्हणू नये. त्याला काय म्हणावं कचरा पेटी. केळे तुम्ही खान चालते मला द्या. शेंगा तुम्ही खान दर्पण मला द्या. चिवडा तुम्ही खान कागद मला द्या. त्याला काय म्हणतात. मग आपला येऊ द्या आलू येऊ द्या भात येऊ द्या वांगा भात येऊ द्या. पूर्वी आपल्या भागामध्ये लग्नामध्ये या काय म्हणायचे साखरपुड्याला वांगा भात म्हणायचं. म्हणजे काय म्हणायचं वांगा भात. आम्ही एकदा एका कार्यक्रमाला येऊन द्यायला गेलो वांगा भात आहे म्हणजे. आणि पाहिलं तर ताट भरलेलं म्हणलं का होते वांगा भात पुढे गेला म्हणजे यालाच वांगा भात साखरपुडा होता. म्हणजे अशा पद्धती अतिशय साध्या पद्धतीने जीवन जगणारी मंडळी, धर्मावर निष्ठा असणारी मंडळी, प्रचंड ताकदीने धर्म सांभाळ असेल परिवर्तनाच्या लाटेमध्ये धर्मांतराच्या लाटेमध्ये या सर्व आमच्या परिवाराने छापले सांभाळलेला आहे. आणि म्हणून त्याला लाख लाख धन्यवाद देतो. दुसऱ्या अवतारात जयकारा राहिला मोठ्याने म्हणा श्री दत्तात्रय चक्रपाणी महाराज की, श्री गोविंद प्रभू सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय, साधू संतन की जय, भक्त मंडल की धन्यवाद.